ठाण्यातील तलावपाली परिसरात नवीन पाहुणे आता दाखल झालेत। ठाण्यात हजारो किलोमीटरचा प्रवास करून सीगल पक्ष्यांचं आगमन झालेलं आहे। ठाण्यातील तलावपाली आजकाल पक्ष्यांचा आवाजानं गुणगुणतोय। सीगल मोठ्या प्रमाणात अमेरिका, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिकामध्ये आढळून येतात। तपकिरी रंगांची सीगल मध्य आशियामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात। हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तलाव किंवा समुद्रकिनारे हे सीगल पक्षी मोठ्या प्रमाणात दिसत असतात। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। मध्ये मोठ्या प्रमाणात नवीन पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे। विशेषतः सीगल जे पक्षी आहेत ते हजारो किलोमीटरचा प्रवास करून ठाण्यातील तलावपाली परिसरामध्ये आलेले आहे। सध्या मी तलावपाली परिसर या ठिकाणी उपस्थित आपण जर पाहिलं तर अनेक ठाणेकर जे आहेत या सीगल पक्ष्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहे। विशेषतः मध्य एशियामध्ये मोठ्या प्रमाणात पाहिले जातात। ऑस्ट्रेलिया असो, युनायटेड किंगडम असो किंवा नॉर्थ अमेरिका असो, त्याचबरोबर अंटार्क्टिका असो आणि या संपूर्ण जे मध्य एशिया आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहिले जातात। विशेषतः हिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात हे पक्षी आहे ते हजारो किलोमीटरचा प्रवास करून जे आहे ते या समुद्र असो किंवा या अशा तलावच्या परिसरामध्ये येतात। आणि अनेक वेळा आपण पाहिले की मुंबईकर असो किंवा ठाणेकर जे आहे ते या नवीन पाहुण्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहे। मी सध्या तलावपाली परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक ठाणेकर जे आहे ते स्वतः या ठिकाणी या सीगल पक्ष्यांना जे आहे ते खाणं देताना दिसून येत आहे। विशेषतः ही जी मध्य एशियामध्ये पाहणारी जी सीगल्स आहे यांचा जो खाण आहे तो विशेषतः इन्सेक्ट्स आहे, किडे आहे, अशा पद्धतीने त्यांचं खाणपण आहे। परंतु ठाणेकर देखील स्वतः जे काही त्यांच्याकडे आहे ते या पक्ष्यांना खाण्यासाठी घालताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे या तलावपाली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सीगलची गुणगुणाट जी आहे ती मोठ्या प्रमाणात ऐकायला भेटत आहे। मोठ्या प्रमाणात आवाज जे आहे ते या सीगल पक्ष्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ऐकायला भेटत आहे। त्यामुळे अनेक ठाणेकर जे आहे ते यांना पाहण्यासाठी या ठिकाणी तलावपाली परिसरामध्ये गर्दी करताना आपल्याला दिसून येत आहे। पुढच्या दरम्यानचा रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।